लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 2100 रुपये कधी मिळणार, 2100चा हप्ता कधी मिळणार याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। तर कोणत्या कोणत्या ताईला 2100 रुपये हवेत बघा, आपण मागे पण एकदा बऱ्याच वेळेस बोललो होतो व्हिडिओ मध्ये की बाबा हा जो हप्ता आहे 1500 रुपयाचा हप्ता तो 2100 व्हावा, सरकारकडे देखील आपण मागणी केली होती। तर 2100 रुपयाबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो लाडकी बहीण योजना 2100 रुपये कधी मिळणार, कधी या ठिकाणी मिळणार आहे त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। ती बातमी तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या ताईला 2100 रुपये हवेत पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। बघा लाडक्या ताईंनो काय बातमी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, खूप महत्त्वाचं हे चॅनल आहे। बघा एबीपी माझाची बातमी आहे, एबीपी माझा या वृत्तपत्राची, आणि त्यानंतर तुम्हाला टीव्ही मध्ये पण ही बातमी आलेली आहे। काय बातमी आहे ती बघूया। 2100 रुपये बाबत काय बातमी आहे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती। बघा 2100 रुपये तुम्हाला कधीपासून मिळणार आहेत, कधी भेटणार आहेत 2100 रुपयाचा हप्ता, ते लाडक्या बहिणीसाठी अजित पवार यांनी, म्हणजे अजित पवार दादा कोण आहेत, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर अर्थमंत्री आहेत, आणि त्यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची बातमी समोर करून दिलेली आहे, ती म्हणजे 2100 रुपयाचा हप्ता कधी भेटणार आहे। तर ही बातमी तुम्हाला आता मी सगळ्यांना सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो बघा 2100 रुपयाची ही बातमी आहे, बघूया नेमकी काय आहे। एबीपी माझा मध्ये ही बातमी दाखवलेली आहे, ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगत असतो। बघा लाडक्या ताईंनो तुमच्या समोर बातमी आहे, आता बातमी आपण बघणार आहोत नेमकी काय बातमी आहे 2100 रुपयाची। तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती, आपला पक्ष सर्व जाती धर्माचा आहे, लाडक्या बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केलेली नाही, पुढची 5 वर्षे लाडकी बहिणी योजना बंद करणार नाही असे अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। बघा तुमच्यासाठी 2 आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत, ती म्हणजे पहिली आहे 2100 रुपये तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहेत, किंवा ते कधी भेटणार आहेत ते स्वतः सांगतील खाली आता। त्याच्यानंतर एक महत्त्वाची बातमी आली ती म्हणजे पुढचे 5 वर्ष ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। परत सांगतोय मी, तुम्हाला मागे पण बोललो होतो की बाबा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, त्याच्याबद्दल काळजी करू नका, आणि पुढच्या 1 वर्षात तर 100% सांगतो बंद होणारच नाही, कारण 36,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये 36,000 कोटी रुपये या ठिकाणी पुढे दिलेले आहेत लाडक्या बहिणीसाठी, म्हणजे पुढचं 1 वर्ष तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। आणि त्यांनी हे दावा पण केलेला आहे अजित पवार यांनी की पुढचे 5 वर्ष लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊन देणार नाहीत। आणि लाडक्या ताईंनो बघा ही खूप महत्त्वाची बातमी आहे, सगळ्यांना बातमी आवडली आहे का? लाडकी बहीण योजना तुमची 5 वर्ष पुढची बंद होणार नाही। आता पुढच्या वेळेस जे सरकार येईल त्या सरकारच्या वेळेस जर अजून झालं तर तुम्हाला 1500चे 2100 होतील, 2100चे 3000 होतील, या परत गोष्टी पुढे चालू होतील, त्याच्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाहीये। लाडकी बहीण योजना चालू राहणार, म्हणजे राहणार, 100% चालू राहणार आहे। चला आपण या ठिकाणी बघूया नेमकी काय बातमी आहे 2100 रुपयाबाबत, तुम्हाला कधी भेटणार आहेत सगळ्या गोष्टी आपण खाली वाचणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लाडकी बहीण योजना म्हणजे एबीपी माझाची ही बातमी आहे। एबीपी माझा वर तुमच्या समोर दिसते, एबीपी माझाची ही बातमी आहे, कारण ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच गोष्टी आपल्या या युट्यूब चॅनलवर सांगितल्या जातात। ट्रिक्स गुरु, जर ज्या कोणी ताईंनी अजून हे चॅनल जॉईन केलं नसेल आपलं युट्यूबचं ट्रिक्स गुरु नावाचं, तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवायचंय, लवकरात लवकर जॉईन करून ठेवायचं आहे। चला अजित पवार ऑन लाडकी बहीण योजना, नवीन आलेल्या मान सन्मान देऊ पण जुन्या नेत्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। आपला पक्ष सर्व जाती धर्माचा आहे, लाडक्या बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही, पुढचे 5 वर्ष लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असेही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। माझी थोडी तारंबळ होते पण मी मार्ग काढतोय, 2100 रुपये कधी द्यायचं याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन असेही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। बघा 2100 रुपये कधी देणार आहे त्याचा लवकरात लवकर ते निर्णय पण घेणार आहेत अशा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। म्हणजे ज्यावेळेस मागे पण आपण बघितले असेल बऱ्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती या ठिकाणी खालावलेली आहे, किंवा परिस्थिती या ठिकाणी बिकट आहे, तिजोरीवर भरपूर सारा तणाव येत आहे, आणि आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर या ठिकाणी आम्ही 1500 रुपयाचे 2100 रुपये देऊ आणि 2100चे पुढे 3000 देऊ अशा स्वरूपाचं उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी पण वक्तव्य केलेलं आहे। सेम या ठिकाणी अजितदादा पवार यांनी पण सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तुम्हाला 2100 रुपये आम्ही देणार आहोत, पण 2100 भेटोत ते पुढचे ते टाकतील, पण 1500 रुपये तर सगळ्या ताईंना
आपल्याला भेटणार आहेत, याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही. तर लाडक्या ताईंनो बघा, जरी आपल्याला 2100 भेटले तर खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची बातमी असणार आहे पुढे ती की 2100 रुपये आपल्याला भेटायला सुरुवात होणार आहे. पण या घडीला 1 वर्षामध्ये तरी तुम्हाला 100% 1,500 रुपये भेटत राहणार म्हणजे राहणार. तर 4-5 महिन्यामध्ये जर परिस्थिती सुधारली किंवा त्यांना वाटलं काही झालं, पुढे आला निर्णय, तर 2100 रुपये पण भेटतील 4-5 महिन्यानंतर. पण आता तरी या ठिकाणी तुम्हाला 1,500 रुपयेच या ठिकाणी भेटणार आहेत, ही मोठी बातमी समोर आलेली आहे. लाडक्या ताईंनो अजून भरपूर सारे त्या ठिकाणी त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत, तुम्ही त्या वाचून घेऊ शकता. 2100 रुपये तुम्हाला कधी 4-5 महिन्यामध्ये भेटतील किंवा कधी अंदाज त्यांचा बदलणार आहे त्याच्यानुसार ते घेणार आहेत. चला, पण पुढच्या 5 वर्षामध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये आणि पुढचे 1 वर्ष तुम्हाला 1,500 रुपये या ठिकाणी भेटत राहणार आहेत. ही गोष्ट एकदम 100% खरी असणार आहे. चला, काही त्यांचे प्रश्न आले होते, ते प्रश्न तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचे आहेत. आणि बघा, सगळ्यांना आता वाट बघत आहे ते म्हणजे 10व्या हप्त्याची. एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो 1,500 रुपये कधी भेटणार आहे? पाडव्याला भेटणार आहे का, रमजान ईदला भेटणार आहे का, श्रीरामनवमीला भेटणार आहे का, कधी भेटणार आहे? याची बऱ्याच ताईंना आतुरता लागलेली आहे. ही तारीख नेमकी काय असणार आहे, कोणाकोणाला पैसे भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. पण लाडक्या ताईंनो तुमचे जे प्रश्न विचारले होते की लाडक्या ताईंनी, ते प्रश्न आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहे. चला, पहिला प्रश्न या ठिकाणी नसीर मुल्ला यांनी काय प्रश्न विचारला बघूया. आम्हाला शेती नाही आहे आणि सरकारी नोकरदारही नाहीये, 2.5 लाख पेक्षा कमी उत्पन्न आहे, 4 चाकी गाडीही नाहीये, तरी दिराच्या नावावर ही ती व्यवसायासाठी वापरतात. तर लाडक्या ताईंनी या ठिकाणी, लाडक्या दिदींनी सांगितलंय की आमच्याकडे गाडी नाहीये, आमच्याकडे 4 चाकी नाहीये, आमच्या घरी काय 2.5 लाखाचं उत्पन्न पण नाही कुणाचं, आम्ही शेती करतो किंवा मोलमजुरी करतो किंवा जी गाडी आहे ती दुसऱ्याच्या नावावर आहे, दिराच्या नावावर वगैरे असं त्यांनी सांगितलंय. दीदी आपको एक बात बता रहा हूं कि दीदी आप बिल्कुल टेंशन मत लो, आपको अप्रैल महीने का हफ्ता 100% मिलने वाला है. अगर आपका ये इनकम जो है 2.5 लाख से कम है तो 100% आपको पैसे मिलेंगे, मतलब मिलेंगे, टेंशन लेने की कोई जरूरत नहीं. अगर आप ये 4 चाकी मतलब जो आपके घर में 4 चाकी जो वाहन है उसको अगर दूसरे के नाम पे है और उसका नाम रेशन में, आपके रेशन में नहीं है, रेशन कार्ड पे, तो टेंशन लेने की जरूरत नहीं है. आपको ये लाड़की बहन योजना के हफ्ते या चालू रहेंगे, इसके बारे में टेंशन मत लो, आपको मिलेंगे, पक्का मिलेंगे. और ये आपका भाई आपके साथ है, तो कोई भी टेंशन आया तो मेरे को पूछने का, टेंशन मत लेने का. आपको 100% पैसे आएंगे, मतलब आएंगे, टेंशन मत लो. और ये आने वाली रमजान ईद को आपको बहुत बहुत मुबारक हो और आपकी रमजान ईद अच्छी जाए, ये आपको शुभकामनाएं भी देता हूं. सभी मुस्लिम बांधवों को मैं पहले से शुभकामना दे रहा हूं. चला, पुढचा या ठिकाणी बघूया. दादा, माझे आधार सीडिंग ऍक्टिव्ह नव्हते, त्यामुळे माझे पैसे येऊन परत गेले. आता मी आधार सीडिंग ऍक्टिव्ह केलं तर एप्रिल 2025 मध्ये मला पैसे येतील का, प्लीज सांगा. 100% सांगतो लाडक्या ताईंनो, टेन्शन घेऊ नका. जरी तुमचे पैसे परत जर गेले असेल, काळजी करू नका. मागच्या जवळजवळ 8 हप्त्याचे 9 हप्त्याचे पैसे एकदाच आलेले आहेत अकाउंटला. त्याच्यामुळे जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल, ज्या दिवशी तुमचं ऍक्टिव्ह होईल त्या महिन्यामध्ये तुम्हाला मागचे सगळे, जोपासून तुम्ही फॉर्म भरला होता, जोपासून तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला होता, त्या महिन्यापासूनचे सगळे पैसे, काही त्यांना 10,500 एका वेळेस पैसे आले. काही ताईंना तर या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही 8 हप्त्याचे 9 हप्त्याचे जवळजवळ या ठिकाणी 13,500 रुपये पण आलेले आहेत बऱ्याच ताईंना. तर काही काळजी करू नका, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. जरी तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह नव्हतं आणि जरी आता जरी ऍक्टिव्ह झालं असेल, 100% तुमच्या पैसे अकाउंटला येणार. त्याच्यामुळे बाकीच्या ताईंनी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असं समजू नका की माझी लाडक्या बहिणीचे प्रत्येक वेळेस हप्ते येतात, मग माझा यावेळेस हप्ता येईल. पण असं समजू नका लाडक्या ताईंनो, जर तुमचं डीबीटी जर डिएक्टिव्ह झालं, ऍक्टिव्ह नसल, तर तुम्हाला पैसे येणार नाही. त्याच्यामुळे एक 4-5 दिवसाला, 10 दिवसाला चेक करत राहा डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे का नाही. जर डीबीटी डिएक्टिव्ह दिसलं, इनऍक्टिव्ह दिसलं की डायरेक्ट बँकेमध्ये जायचं आणि ऍक्टिव्ह करून घ्यायचं, काळजी करायची गरज नाहीये. चला, पुढचा प्रश्न आहे. शेती नाही, सरकारी नोकरी नाही, आमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. यस, सेम ताई, तुम्हाला पण पैसे येतील, काळजी करू नका, 100% तुम्हाला पण पैसे येतील. दादा, आम्ही पण विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरला होता, आम्हाला तर मशीन भेटलेली नाही, फक्त 4,000 आले, पण टूल किट नाही आली. 15,000 कधी येणार? बघा, ताईला 4,000 तर कमीत कमी आले.
बघा लाडक्या बहिणीनो, जी शिलाई मशीन योजना पण खूप महत्वाची आहे, तुम्ही भरा. लाडक्या बहिणीनो, तुमचा नंबर लागला नसेल ठीक आहे, काळजी करू नका, तुमची पुढे ट्रेनिंग होईल आणि ट्रेनिंग झाल्यानंतर लाडक्या बहिणीनो तुम्हाला शिलाई मशीन पण भेटेल आणि नंतर तुमच्या पुढच्या गोष्टी होतील. शिलाई मशीन भेटण्यासाठी ट्रेनिंग असणं अगोदर गरजेचं आहे. ते ट्रेनिंग होईल आणि नंतर तुम्हाला शिलाई मशीन भेटेल. सहजासहजी डायरेक्ट तुमच्या घरी शिलाई मशीन येत नाही, त्याच्या अगोदर ट्रेनिंग होते आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला ते शिलाई मशीन भेटते. त्याच्यामुळे काळजी करू नका. लाडक्या बहिणीनो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. नक्कीच तुम्हाला प्रश्नाचे उत्तर द्यायला मी प्रयत्न करेन. आणि लाडक्या बहिणीनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की पाहत जा. आवडत असतील ते लाईक करायचंय, शेअर करायचंय. चॅनलला कोणी नवीन आला असतात तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.